प्रशांत साळवी. मी एक रोबोटिक आणि लॅप्रोस्कोपिक बेरियाट्रिक सर्जन आहे. मी ज्युपिटर हॉस्पिटल ठाण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. सो आम्ही ज्युपिटर ठाण्यावरनं इथे संभाजीनगरला कॅम्पसाठी आलो आहे. सो हा कॅम्प बेसिकली ज्यांना लठ्ठपणाचा त्रास आहे किंवा लठ्ठपणामुळे त्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल हे सगळे आजार असतात आणि त्यांना वजन कमी करणं हा एकच हेतू असतो, जेणेकरून त्यांचे हे प्रॉब्लेम्स परत रिव्हर्स होऊ शकतात. म्हणून आम्ही असे हे फ्री कॅम्प करतो, जेणेकरून पेशंट ज्यांना वजन जास्त असतं त्यांना माहीत नसतं काय करायचं, कुठे जायचं, त्यांना सोल्युशनच नसतात. मग अशा कॅम्पमुळे त्यांना एक अवेअरनेस आपण स्प्रेड करायचा प्रयत्न करतो, जेणेकरून ते पण घराबाहेर येतात. त्यांना माहिती तरी पडतं की त्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत, वेट कमी करू शकतात. कारण वेट हे खूप एक गंभीर आजार आहे. लठ्ठपणा जो आहे हा खूप गंभीर आजार आहे. याला मदर ऑफ ऑल डिसीजेस म्हणतात. लठ्ठपणामुळे 13% कॅन्सर्स होऊ शकतात, लवकर डायबिटीज येऊ शकतं, ब्लड प्रेशर येऊ शकतात, तुमचे कोलेस्ट्रॉल्स वाढू शकतात, तुमचं लिव्हर फॅटी होऊ शकतं. मुलींमध्ये जेव्हा वजन जास्त असतं त्यांना PCOD होतो, त्यांना मग नंतर प्रेग्नन्सीमध्ये त्रास होतो. वजन जास्त असेल आणि प्रेग्नेंट झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला डायबिटीज, ब्लड प्रेशरचा आजार होऊ शकतो आणि प्रेग्नन्सीमध्ये पण प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सो हे असे बरेचसे प्रकार आहेत, जेणेकरून म्हणून ओबेसिटी किंवा लठ्ठपणा याला एक गंभीर आजार म्हणतात आणि त्याला मदर ऑफ ऑल डिसीजेस सांगतात. सो अशा केसेसमध्ये जेव्हा आपण पेशंटला स्क्रीन करतो, सो आम्ही काय करतो, इथे कोणताही कॅम्प असेल त्याच्यामध्ये आम्ही पेशंटला स्क्रीन करतो, त्यांचं बॉडी फॅट ॲनालिसिस बघतो, त्यांची हिस्ट्री एक साधारण थोडक्यात त्यांची हिस्ट्री जाणून घेतो. जर त्यांचं वजन जास्त आहे, त्यांना वजनामुळे डायबिटीज, ब्लड प्रेशर असेल तर त्यांना आम्ही सर्जरीचा ऑप्शन देतो. सर्जरी म्हणजे हे दुर्बिणीने किंवा रोबोटिक रित्याने मिनिमल इन्व्हेसिव्ह दुर्बिणीने केली जाणारी शस्त्रक्रिया असते, जी शस्त्रक्रिया आपण जठरावरती करतो आणि ह्या शस्त्रक्रियेमुळे त्यांचं वजन कमी व्हायला लागतं. बट सगळ्यात इम्पॉर्टंट, वजन तर कमी होताच आहे, पण त्यांचं डायबिटीज रिव्हर्स होतं, त्यांचे ब्लड प्रेशरच्या गोळ्या बंद होतात, कोलेस्ट्रॉल कमी होतं, फॅटी लिव्हर रिव्हर्स होतं आणि वजन कमी होता बाकीचे जे प्रॉब्लेम्स आहेत वजनामुळे तेही कमी होतात. सो याला म्हणून बेरियाट्रिक आणि मेटाबॉलिक सर्जरी असं म्हणतात. आज सर छत्रपती संभाजीनगरमध्ये आलं, काय अनुभव आला तुम्हाला आणि कशा प्रकारचे पेशंट भेटले? सो ओव्हरऑल अवेअरनेस आहे या सिटीमध्ये. लोकांना माहीत आहे की ओबेसिटी काय आहे, कारण चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भरपूर पेशंट आले, आम्हाला ॲटलीस्ट 50 पेशंट्स आले असतील आणि त्यातून असे काही 10-12 पेशंट असे होते की त्यांना सर्जरीची गरज आहे, कारण त्यांचं वजन भरपूर जास्त होतं. पण त्यांना हे माहीतच नव्हतं की सर्जरी अशी होऊ शकते किंवा त्यांचं वजन कमी होऊ शकतं, त्यांची डायबिटीज रिव्हर्स होऊ शकते, हे लोकांना माहीतच नाही आहे. बट आय एम स्टील हॅपी की तेवढे लोक आली, त्यांना तेवढं माहीत आहे की काहीतरी ऑप्शन आहे. सर ही सर्जरी केल्यानंतर काय फायदा आहे? सो सर्जरी केल्याचा मेजर फायदा म्हणजे वेट तर कमी होतच आहे, पण वेट रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत जसं डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, फॅटी लिव्हर, तुमचे PCOD, हे सगळ्या गोष्टी रिव्हर्स होतात आणि हे वेट लॉस बरोबर हेही रिव्हर्स होतं. त्याच्यामुळे वेट लॉस सर्जरी फक्त वेट लॉस नव्हे, ही कॉस्मेटिक सर्जरी नाही आहे. आपण सुंदर दिसण्यासाठी ही सर्जरी नाही करत आहोत. वेट वाढल्यामुळे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला रिव्हर्स करण्यासाठी आपण ही सर्जरी करतो. हे केल्यानंतर किती दिवसात त्या पेशंटला फरक पडतो सर? सो सर्जरी केल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्या पेशंटचं मिनिमम एक 5 किलो 6 किलो वजन कमी होतं. काही पेशंटचं 10 किलोही पहिल्या महिन्यात वजन कमी होऊ शकतं. पण ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवसापासूनच पेशंटच्या डायबिटीजच्या गोळ्या बंद होऊन जातात. घरी जाताना ते डायबिटीजची कोणतीही गोळी घेत नाहीत. त्यांना ना मेडिसिन, इन्सुलिनची गरज लागते किंवा टॅब्लेटची गरज लागत नाही. म्हणून या सर्जरीला मेटाबॉलिक सर्जरीज म्हणतात. प्लस जसं जसं वेट कमी होत राहतं त्यांचे बाकीचे पण कोमॉबिलिटीज रिझॉल्व्ह होतात आणि ते हॅव अ मच हेल्दी अँड बेटर लाईफ. सर सर्जरीमध्ये काय असतं नेमकं? सो सर्जरीमध्ये आपण दुर्बिणीने किंवा रोबोटिकली जठरावरती सर्जरी करतो. जे आपली अन्ननलिका असते, जे जठराला जाऊन भेटते. जठर नॉर्मल 1 ते 1.5 लिटरची कॅपॅसिटी असते. वजन वाढल्यानंतर ते वाढतं. आपण जठराला कमी करतो किंवा कोणत्या सर्जरीजमध्ये जठराला आपण इंटेस्टाईनचा एक जोड निर्माण करतो, जेणेकरून आपण आहार बायपास करतो आहे. सो याला कधी स्लीव गॅस्ट्रेक्टमी करतो, कधी आपण बेरियाट्रिक बायपास करतो. सो हे दुर्बिणीने केली जाणारी जठरावरची शस्त्रक्रिया आहे. याच्यामध्ये आपण फॅट काढून घेत नाही. फॅट काढून घेणे म्हणजे लायपोसक्शन, ते प्लास्टिक सर्जरीमध्ये येतं, कॉस्मेटिक सर्जरीमध्ये येतं. या सर्जरीज त्याच्यामुळे कॉस्मेटिक नाही आहेत आणि त्याच्याचमुळे त्यांना इन्शुरन्स पण भेटतात सर्जरीसाठी. सर कोणत्या प्रकारचे पेशंट जास्त याच्यात वाढ होती आणि आता धावपळीचं योग आहे, प्रत्येकजण आपलं धावपळीमध्ये हे सगळं विसरून जातं, तर तुम्हाला काय याच्यातले काय सल्ला द्याल आणि कोणते पेशंट जास्त? सो सल्ला अशी काय आहे ना, आता तुम्ही जर
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा डेटा बघितला तर भारतामध्ये सध्या 5.5 to 8.8 मिलियन शाळेतील मुलं आता वजनाचे शिकार आहेत. लहान मुलांमध्ये ओबेसिटीचं प्रचलन किंवा लठ्ठपणाचं प्रचलन जास्त झालं आहे आणि त्याच्यामुळे लवकर वयामध्ये त्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, फॅटी लिव्हर या सगळ्या आजाराची सुरुवात झालेली आहे. सो आपण जर आत्ता अवेअरनेस जर आपण स्प्रेड केलं, आपण जर लोकांना सांगितलं की हे कारणामुळे वजन वाढू शकतं, आपण जर तिथे काही स्टॉल केलं किंवा तो प्रोग्रेस थांबवला तर आपली पुढची पिढी जास्त हेल्दी राहू शकते. म्हणून माझं म्हणणं हेच राहणार की ॲक्टिव्ह राहा, आपल्या आहारामध्ये प्रोसेस फूड कमी करा, बाहेरचा आहार जास्त घेऊ नका, आपल्या घरात जे आहार आहे त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण कमी ठेवा, त्याच्यामध्ये फॅटी फूडचं प्रमाण कमी ठेवा. सो गोड आणि डीप फ्राईड ह्या 2 गोष्टी कमी करा. आणि इट्स नॉट पॉसिबल की नेहमीसाठीच तुम्ही बंद करा, पण जर तुम्ही कधी खात आहात तर आपली ॲक्टिव्ह लाईफस्टाईल, तुमची वॉकिंग तुम्हाला भरपूर हेल्प करते. सो दररोज वॉकला जा, एक हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करा. दॅट वुड बी माय मेंटेनन्स. किती वेळ वॉकिंग करावं? सो मिनिमम अर्धा तास जरी वॉक केला, त्यातून तुम्ही जर 3 किलोमीटर जरी केले तरी पुष्कळ आहे. पण ते सतत नियमित रूपाने करत राहा. असं नाही की आज वॉक केला आणि 3-4 महिने तुम्ही वॉकच नाही केला, असं नको व्हायला. सो रोज तुम्ही वॉक करत राहा. मिनिमम एक 3 किलोमीटर फॉलो करा, दररोज तेवढं फॉलो करा. एका रात्रीत ते होत नाही, तुम्हाला साधारण 1 महिना तरी लागेल. पण तुम्ही ॲटलिस्ट ते चालू तरी केलं, पुढे जाऊन त्याचा तुम्हाला एक चांगला प्रतिसाद मिळतो. मग तुम्ही वॉकिंग वाढवा, सायकलिंग करा, जिम करा, सगळ्या गोष्टी करा. सो फक्त फॅट जास्त असणे आणि मसल कमी असेल तर पुढे चालून सार्कोपिनिया होतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये मसल मासच नाही, फक्त फॅट जास्त असेल मग आपल्याला म्हातारपणे बरेचसे प्रॉब्लेम्स होतात. सो ते अवॉइड करण्यासाठी मसल ट्रेनिंग आणि तुमचं डाएट हे फार इम्पॉर्टंट आहे. सर आहारामध्ये काय घ्यावा असं बरेच गैरसमज आहे काही नाही, लोकांचे. आहारामध्ये अशी काय असतं ना, हं. मी जर म्हटलं की तुम्ही 1 वर्षभर तुम्ही गोड खाऊ नका, असं पॉसिबल होत नाही. कोणाचा बड्डे येतो, कोणाचं ॲनिव्हर्सरी येते, कोणाची पार्टी येते, मित्राचं लग्न, असं काही ना काहीतरी होत राहतं. सो माझा हेतू हेच आहे सांगण्याचं की ज्या दिवशी तुम्हाला काही खायची इच्छा होते त्या दिवशी सकाळी वॉकला जा किंवा संध्याकाळी आल्यानंतर वॉकला जा. ज्या दिवशी जे कॅलरीज तुम्ही घेत आहे त्या दिवशी बर्न करायचा प्रयत्न करा, म्हणून तुमची लाईफ नॉर्मलरित्या हेल्दी मेंटेन पण राहू शकते. सर आता फिटनेस सेंटर निघले, वेट लॉस सेंटर निघले, याचा फायदा काय? आणि आता तुम्ही जे क्लिनिकचा सल्ला देत आहे याच्यातनं याच्यात डिफरंट काय? सो वेट लॉस क्लिनिक्स आहेत, जिम चालू झालेले आहेत, पण लोक दररोज जातात का ते इम्पॉर्टंट आहे. जानेवारी 1मध्ये बऱ्याच मेंबरशिप येतात वेट लॉस सेंटर्सच्या किंवा जिमच्या, मार्चपर्यंत कोणी जात नाही. सो पर्सिस्टंटी इज द की. तुम्ही जे काही सुरुवात करताय ते पर्सिस्टंटली करत राहा. 1 वर्षभर जर तुम्ही मेंटेन केलं तुमचं डाएट आणि वॉकिंग, यू विल सी द डिफरन्स. शेवटचा प्रश्न सर, तुम्हाला संपर्क कसा करायचा आणि तुमच्या व्हिजिट कशा कशा? सो मी प्रत्येक दुसऱ्या शनिवारी औरंगाबादला असणार आहे. माझी इथेच लेमन ट्रीमध्ये OPD असणार आहे 1 वाजतेपर्यंत तर 4 वाजेपर्यंत. 1 to 4 माझी OPD असणार आहे प्रत्येक महिन्याला दुसऱ्या शनिवारी. आणि आमचे टीमचे नंबर्स आपण खाली बटल्याचं मी तुम्हाला फॉरवर्ड करतो, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही मला भेटायला येऊ शकता. सो मी स्वतः डॉक्टर प्रशांत आहे, मी स्वतः इथे येतो कॅम्पसाठी. माझी कोणी टीम मेंबर असेल माझा रिप्रेझेंट नाही करत, मी स्वतः येतो, काउन्सिल करतो आणि मग असे जे सजेशन असेल दॅट वी गिव्ह इट टू द पेशंट. सर याच्या व्यतिरिक्त कुठं कुठं आपल्या व्हिजिट असतात? सो नाशिक प्रत्येक 3रा शुक्रवारमध्ये नाशिक OPD असते आणि आता इकडनं आम्ही जळगावला जाणार. सो सेकंड संडे जळगाव, सेकंड सॅटर्डे इज औरंगाबाद आणि बाकी माझे OPD लोकल असतात म्हणजे ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये. ओके, धन्यवाद सर. थँक्यू.